आता याच्यानंतर आपण रेषाखंड पाहणार आहोत. याच्यातला पुढचा भाग आहे तो म्हणजे रेषाखंड. तर रेषाखंड कशाला म्हणायचं? तर हा रेषाखंड म्हणजे रेषेचा एक तुकडा आणि त्या रेषेच्या तुकड्याला या ठिकाणी हा मर्यादित असतोय. याला आपण नाव दिलं समजा एक्स वाय. हा रेषाखंड आहे तर हा मर्यादित असतो. ह्याच्या दोन्ही साईडला ही जी बिंदू आहेत एक्स आणि वाय हे मर्यादित आहेत. यांना काही बाणाची टोकं वगैरे नाहीत त्यामुळं ते अमर्यादित. तर ह्याच्यावरून लक्षात येते तुमच्या की हे दोन्ही बिंदू हे मर्यादित असतात. आणि रेषाखंड म्हणजे काय? तर एक रेषेचा तुकडा असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी बिंदू एक्स आणि बिंदू वाय आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड एक्स वाय. या दोन्ही बिंदूंच्या मधील सर्व बिंदूंचा बिंदू संच म्हणजे रेख एक्स वाय. या रेषाखंडालाच आपण काय म्हणतो? एक्स वाय. एक्स वाय रेषाखंड म्हणजे काय? तर एक्स व वाय मधील सर्व बिंदूंचा बिंदू संच म्हणजे सर्व बिंदूंचा बिंदू संच म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी रेख AB. याच्यानंतर याला आपण रेख वाय एक्स सुद्धा आपण म्हणू शकतो आणि बिंदू एक्स व बिंदू वाय हे रेख एक्स वाय चे अंत्यबिंदू आहे. एक्स आणि वाय हे काय आहेत? बिंदू एक्स आणि बिंदू वाय हे रेषाखंड एक्स वाय चे अंत्यबिंदू आहे. आता या ठिकाणी एक्स आणि वाय हे काय आहे? तर अंत्यबिंदू आहे. रेषाखंडाच्या अंत्यबिंदू मधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. या ठिकाणी लेंथ एक्स वाय बरोबर डिस्टन्स एक्स वाय आणि बरोबर समजा एक 5 सेंटीमीटरचा हा रेषाखंड असेल तर याचं अंतर किती आहे किंवा यांची लांबी किती आहे? 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं ते लिहिलं जातं. ह्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे किरण. याच्यामध्ये हा किरण अशा पद्धतीनं काढला जातो. एक टोक अमर्याद आहे आणि दुसरं टोक हे मर्यादित आहे. या ठिकाणी या ठिकाणी या किरणाला नाव दिलं समजा ए, बी आणि पी. या ठिकाणी 2A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. म्हणजे या ठिकाणी रेख AB वरील बिंदू आणि A-B-P असे सर्व बिंदू P यांचा संयोग संच म्हणजे या ठिकाणी किरण AP झालेला आहे. या ठिकाणी A ला किरणाचा आरंभ बिंदू असं म्हटलं जातं. हा जो किरण आहे तो वाचताना कसा वाचतात? तर किरण AP, किरण AB अशा पद्धतीनं हा किरण वाचला जातो. ए हा त्या किरणाचा आरंभ बिंदू आहे. आता पुढे आहे तिसरा मुद्दा तो म्हणजे रेषा. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे रेषा. आता रेषेचा थोडा भाग मी अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे. रेषा काय आहे? तर दोन्ही बाजूला अमर्याद आहे. या ठिकाणी रेषा ही
दोन्ही बाजूला अमर्याद आहे. समजा इथं ए आहे, इथं बी आहे आणि रेषेला नाव मी एल दिलेलं आहे. रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. या दोन रेषा म्हणजे या ठिकाणी अनेक बिंदूंचा संच आहे. त्यामुळे रेषा यल ही या यल रेषेवर अनेक बिंदू आहेत. या बिंदूंचा संच आहे आणि या रेषेला लांबी आहे परंतु जाडी नाही. अशा हा रेषा यल संदर्भामध्ये आपण बोलू शकतो. आता या ठिकाणी रेख AB चा बिंदू संच हा रेषा AB च्या बिंदू संचाचा उपसंच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. शिवाय या ठिकाणी रेषा जी आहे ही दोन किरणांचा संयोग संच आहे. या ठिकाणी मी नाव दिलं समजा सी. तर सीबी हा एक किरण आहे आणि सीए हा एक किरण आहे आणि असे दोन किरण सीबी चा विरुद्ध किरण सीए आहे आणि अशा दोन विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा एबी हा बिंदू संच होय. या ठिकाणी दोन किरण आहेत सीबी आणि सीए यांचा संयोग संच मिळून ही रेषा बी एबी ही तयार होते आहे किंवा रेषा यल आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा रेख एबीचा बिंदू संच बिंदू संच हा रेषा एबीच्या बिंदू संचाचा उपसंच या ठिकाणी असतो. तर अशा पद्धतीनं रेषाखंड किरण आणि रेषा या ठिकाणी मी आपणाला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. याचा पुढचा भाग असा आहे तो म्हणजे एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं आहे तर आपण दोन रेषाखंड काढले. दोन रेषाखंड काढल्यानंतर याच्यामध्ये पुढचा भाग आहे चौथा तो म्हणजे एकरूप रेषाखंड. जर आपण दोन रेषाखंड काढले तर या दोन रेषाखंडामध्ये यांची जर लांबी समान असेल असे आपण दोन रेषाखंड काढूया. रेषाखंड AB आणि रेषाखंड CD दुसरा एक रेषाखंड काढलेला आहे. अशा पद्धतीनं दोन रेषाखंड काढलेले आहेत. हा रेषाखंड AB आहे आणि हा रेषाखंड CD आहे. या दोन रेषाखंडांची जर लांबी समान असेल तर या दोन रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड म्हणू शकतो. इथं त्यावेळेला आपण या संदर्भात काय लिहितो तर लेंथ AB बरोबर लेंथ CD म्हणजे AB आणि CD या दोन रेषाखंडांची लांबी समान आहे. तर अजून काय या संदर्भात लिहू शकतो तर रेख AB एकरूप रेख CD अशा पद्धतीनं हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि साध्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा हे दोन रेषाखंड एकमेकावर ठेवले असता तंतोतंत जुळत असतील तर ते दोन रेषाखंड एकमेकांशी एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे पाचवा तो म्हणजे एकरूप रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. आता या ठिकाणी गुणधर्म पाहत असताना आपण पहिला गुणधर्म या ठिकाणी परावर्तनता पाहतोय. परावर्तनता म्हणजे काय तर प्रत्येक रेषाखंड
हा स्वतःशी एकरूप असतो. हा गुणधर्म काय सांगतो, तर रेषाखंड AB हा रेषाखंड AB हा स्वतःशी काय आहे, एकरूप आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो रेख AB एकरूप रेख AB. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. दुसरा गुणधर्म आहे सममितता. सममितता हा गुणधर्म काय आहे, तर जर रेख AB पहिला रेषाखंड हा रेख सीडीशी एकरूप असेल, सीडीशी एकरूप असेल, तर रेख सीडी हा रेख एबीशी एकरूप असतो. हा दुसरा सममितता गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म काय आहे, तर संक्रमकता. यामध्ये समजा जर पहिला रेषाखंड दुसऱ्याचे एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाचे एकरूप असेल, समजा या ठिकाणी मी एक तिसरा रेषाखंड इथं हा तिसरा गुणधर्म समजण्यासाठी काढते आहे. हा पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल, याला नाव दिलं समजा EF. तर इथं तो संक्रमकता गुणधर्म असा असतो, रेख AB एकरूप रेख CD व रेख CD एकरूप रेख या ठिकाणी तिसरा जो गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी वर बघूया, वर लिहूया. तिसरा गुणधर्म तिसरा गुणधर्म आपण या ठिकाणी लिहितोय संक्रमकता. या ठिकाणी रेख AB एकरूप रेख CD AB एकरूप रेख CD व रेख CD एकरूप रेख EF पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल, तर रेख AB हा एकरूप असतो कशाशी, तर रेख EF शी. म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्याशी एकरूप असतो. असे हे 3 गुणधर्म आपण रेषाखंड संदर्भात पाहिले. पहिला रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, रेष AB एकरूप रेख AB. दुसरा रेषाखंड दुसरा गुणधर्म सममितता, पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो. आणि तिसरा गुणधर्म आपण पहिला संक्रमकता, पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असतो. हा आपण तिसरा गुणधर्म या ठिकाणी पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म या ठिकाणी पाहिलेले आहे.
याच्यातला थोडासा भाग या ठिकाणी उरलेला आहे, तो म्हणजे काय, तर रेषाखंडाचा मध्यबिंदू. कोणताही रेषाखंड घेतला तर त्या रेषाखंडाला एक मध्यबिंदू असतो. असा प्रत्येक रेषाखंडाला हा एक मध्यबिंदू असतो, हे आपल्याला आकृतीवरून लक्षात येईल. तर या ठिकाणी मी एक रेषाखंड काढते आहे आणि इथं समजा मी एम बिंदू घेतला आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स समान आहे. हा ए बिंदू आहे, हा बी बिंदू आहे. मग रेषाखंडाचा मध्यबिंदू, या ठिकाणी रेषाखंडाचा या ठिकाणी दिसतो आहे ए डॅश एम डॅश बी या ठिकाणी दरम्यान आहेत. या ठिकाणी एम एक रूपरेख एम बी असणार आहे, रेख एम एक रूपरेख एम बी, हे आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स सारखा आहे हे समजत आहे. तर बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे असं आपण म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. रेषाखंडाचा मध्यबिंदू हा त्या रेषाखंडाच्या दोन्ही अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. हे रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. या अंत्यबिंदूपासून यम हा समान अंतरावर असणार आहे आणि म्हणून त्याला रेषाखंडाचा मध्यबिंदू असं म्हटलं जातं. पुढचा 7वा मुद्दा असा आहे ते म्हणजे रेषाखंडाची तुलना. आता तुम्हाला केव्हाही लक्षात येईल की एखादा रेषाखंड लांबी जास्त असेल, रेषाखंडाची तुलना. इथं एक रेषाखंड मी मोठा काढला, दुसरा रेषाखंड लहान काढला, तर तुम्हाला सहज लक्षात येणार आहे ए बी आणि हा सी डी यातील मोठा रेषाखंड कोणता आहे, तर यातला ए बी हा रेषाखंड काय आहे, मोठा असणार आहे. मग कशावरून मोठा असणार आहे, तर लेंथ ए बी काय आहे, जास्त आहे. कशापेक्षा, लेंथ सीडी पेक्षा. हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. रेषाखंडाची तुलना अशा पद्धतीने करू शकतो. समजा हा 5 सेंटीमीटरचा आहे आणि हा 2 सेंटीमीटरचा आहे. याच्यावरून लक्षात येते की यातला मोठा रेषाखंड कोणता. तर रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्याच्या लांबीवर अवलंबून असतो. पुढचा मुद्दा आहे 8वा, तो म्हणजे रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता. रेषाखंडाची लंबता. इथं 2 रेषाखंड किंवा 2 किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते 2 रेषाखंड, 2 किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना या ठिकाणी लंब आहेत असं म्हटलं जातं. परंतु ती रेषा काढत असताना आपण अशा पद्धतीनं हा रेषाखंड काढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक रेषा आहे. तर ही ह्याला जर लंब असेल, लंब म्हणजे काय, तर या ठिकाणी तयार होणारा कोन किती अंशाचा असेल, तर 90 अंशाचा असेल, तर हा एकमेकांना या ठिकाणी लंब आहेत असं आपण म्हणू शकतो. ही पुढे वाढवलेली ही रेषा आणि इथं बिंदू आहे डी. या ठिकाणचा बिंदू आहे ए, या ठिकाणचा बिंदू आहे बी. आता या ठिकाणी हे पुढं वाढवू शकतोय. तर ही झाली रेषा आणि तो रेषाखंडाचा रेख ए बी हा त्या रेषेचा मधील रेषाखंड ए बी आहे. तर आता या ठिकाणी आकृतीत रेख ए बी या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, तर रेख ए बी हा लंब आहे कशावर, तर रेषा सीडीला. रेषा सीडीला रेख ए बी काय आहे, तर रेख ए बी हा लंब आहे रेषा सीडीवर आणि रेख ए बी हा किरण सीडीवर सुद्धा त्या ठिकाणी काय आहे,
तर लंब आहे. रेख AB लंब किरण CD. किरण CD या ठिकाणी यावरून आपल्याला लंब आहेत हे आकृतीवरून आपल्याला लक्षात येते की ज्या ठिकाणी इथे 90 अंशाचा कोन आहे म्हणजे ते लंब आहे. आता बिंदूचे रेषेपासूनचे अंतर समजा या ठिकाणी वर घेते आहे की बिंदूचे त्यापासूनचे अंतर कसं असेल तर 9वा आकडा आहे बिंदूचे रेषेपासूनचे अंतर या ठिकाणी ही एखादी रेषा आहे AB आणि CD हा लंब आहे कशावर AB वर. रेषाखंड CD हा AB वर लंब आहे आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लंबातील बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर हे सारखं असणार आहे आणि म्हणून बिंदू D ला CD चा लंबाचा लंबपाद असं म्हटलं जातं. या ठिकाणी लेंथ CD बरोबर A असेल, लेंथ CD बरोबर A असेल तर C बिंदू रेषा AB पासून A अंतरावर आहे असे आपण या ठिकाणी म्हणतो. C बिंदूचं AB पासूनचं अंतर कसं असणार आहे तर या ठिकाणी सारखं असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर तुम्हाला मी आता रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, रेषाखंडाची लंबता आणि बिंदूंचे रेषापासूनचे अंतर या सर्व भागांचा आपल्या या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर तो आपल्या लक्षात आला असेल.